2,60,000ला विकली म्हैस, शेतीसोबत पशुपालनाचा महत्त्वाचा वाटा. खंडेराव महाराज यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी गुरांचा मोठा बाजार भरतो. या 15 दिवसांच्या यात्रेत लाखोंची उलाढाल होते. यंदाच्या बाजारात गीर जाफराबादी जातीची एक उच्च प्रतीची म्हैस तब्बल 2,60,000 रुपयांना विकली गेली. गुजरातमधील जुनागड येथून व्यापारी अरुण बडगुजर यांनी ही म्हैस आणली होती. शेतकरी मनोहर पारधी यांनी ती विकत घेतली. पारधी यांच्याकडे आधीच 70 पेक्षा अधिक म्हशी आहेत. मात्र गीर जाफराबादी म्हशीची त्यांना विशेष आवड असल्यानं त्यांनी ही खरेदी केली. गीर जाफराबादी म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे गीर जाफराबादी म्हशी दूध उत्पादनासाठी ओळखल्या जातात. या म्हशी दररोज 20 ते 25 लिटर दूध देतात आणि त्यांच्या दुधात 8% फॅट असतं. त्यामुळे त्यांचं आर्थिक मूल्य मोठं आहे. ही जाती गुजरातच्या गीर जंगलात आढळते. विशेष म्हणजे या म्हशींमध्ये मोठ्या ताकदीमुळे सिंहाशी लढण्याचीही क्षमता असते असं बोललं जात आहे. त्यामुळे शेतकरी या म्हशींच्या खरेदीत मोठी रुची घेतात. शेतीसोबतच पशुपालनाचा महत्त्वाचा वाटा आहे. गावागावात अनेक शेतकरी पशुपालनातून मोठं उत्पन्न मिळवत आहेत. जाफराबादी म्हशींना दूध उत्पादनासाठी मोठी मागणी आहे. त्यामुळेच अशा उच्च प्रतीच्या जनावरांसाठी मोठ्या किमती देण्यास शेतकरी तयार आहेत. अरुण वासुदेव बडगुजर, राहणार खांडनेर तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. मी म्हशींचा व्यापार करतो. ही म्हैस शिरपूर मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समितीला आणलेली आहे विकायला. ही म्हैस धनराज भाऊ यांनी ही म्हैस घेतली आहे 2,60,000ला. ते दूध देईल दोघं टायमाचं 24-25 लिटर आणि काही 14-15 महिने दूध देईल ती, असं त्याची आहे बुवा. आणि पहिली म्हैस बुवा मी विकली 2,60,000ला. याच्यापूर्वी मी विकली नाही होती. 1.5 लाखपर्यंत 1,60,000पर्यंत अशी विकली होती. आता ही पहिली म्हैस आहे आणि गीर जातीची आहे बुवा. मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा यात्रा समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर संबोधन करत आहे. तर आज आपल्याला आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी पत्रकार बांधवांशी चर्चा करणार आहे. आपल्याला कल्पना झाली की आपल्या शिरपूर तालुक्याचे व शहराचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यांची यात्रा आहे. 12 तारखेला यात्रा सुरू होणार आहे. परंतु आम्ही हा आठवडे बाजार जो आहे हा यात्रेच्या याच्यातच याची गणना करणार आहोत. आणि यात्रेनिमित्त आज आठवडे बाजारामध्ये अनेक प्रकारचे जनावरे विक्रीला आलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उच्च प्रतीचे बैल असतील, उच्च प्रकारचे घोडे असतील. आणि आज खास करून आकर्षण जर आजच्या बाजाराचं असेल तर ते म्हणजे आज आमच्या शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडे बाजारामध्ये एक मुर्राज आणि गीर जातीची म्हैस ही आलेली आहे. आणि आपल्याच तालुक्यातील आदर्श सरपंच आणि आदर्श शेतकरी ज्यांचा अनेक दिवसापासून म्हशींचा तबेलाचा व्यवसाय ते मनोहर शांताराम पारधी आड्याचे सरपंच आहेत विद्यमान. त्यांनी ही म्हैस घेतली आहे. आणि या म्हशीबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं की या म्हशीची खासियत अशी आहे की ही दिवसाला 25 लिटर दूध देणारी आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, दिवसाला 25 लिटर आणि तिची किंमत पण तेवढी आहे. 2,60,000 रुपयामध्ये मनोहरदादांनी ही म्हैस घेतली आहे. व्यापारी बंधूंचं अरुण वासुदेव बडगुजर खांडनेरचे व्यापारी आहेत. त्यांनी मी सांगितली होती. आणि असे म्हणजे आमच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या बाजारामध्ये एवढ्या उच्च प्रतीच्या आणि एवढ्या चांगल्या दूध देणारी म्हैस आज आलेली आहे. म्हणून आम्हालाही स्वाभाविकच आनंद आहे. तर मी तमाम शेतकरी बांधवांना तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या आठवडे बाजारमध्ये यात्रेनिमित्त अनेक उच्च प्रतीचे जनावरे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेली आहे. आणि या म्हैसीचं जुनागड गुजरात इथून आणलेली त्यांनी. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अवश्य भेट द्या. आणि यात्रानिमित्त का असे ना, परंतु आपल्याला जर चांगल्या प्रकारचा घोडा घ्यायचा असेल, म्हैस घ्यायची असेल, बैल घ्यायचा असेल तर चांगल्या उच्च प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे जनावरं आपल्या इथं आलेले असतात. म्हणून सगळ्या तालुक्यातील शेतकरी बांधव असेल नागरिकांना विनंती करतो की आपण अवश्य कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट द्या. आणि तसं पाहिलं तर आमचं नियोजनही यावर्षी चांगलं आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक उपक्रम करणार आहोत. येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण एक कार्यशाळासुद्धा घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी. आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमानं तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण नगदी पीक, केळी, पपई, रब्बी हंगाम याच्यावर राहुरी विद्यापीठाचे आपण तज्ज्ञ लोक मागवणार आहोत. आणि त्या आमची तारीख तुम्हाला कळूच आम्ही 17 किंवा 18 तारखेला कार्यक्रम ठेवणार आहोत. तरी याचासुद्धा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले,
आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।